विद्यार्थ्यांनो, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा विषय गणित स्वाध्याय क्रमांक 1.2 प्रश्न पहिला पहा. 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे? समोर तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत हे तुम्हाला सर्वप्रथम माहित असलं पाहिजे. पहिली संख्या आणि त्यांची बेरीज विचारली. पहिली संख्या आहे 17. ही मूळ आहे की संयुक्त आहे, सम आहे की विषम आहे? ही 17 ही संख्या पहिली मूळ आहे. दुसरी पाहू कोणती. 8 आहे का मूळ? नाही. 21 आहे का मूळ? नाही. 13 ही संख्या आहे का मूळ? आहे. आणि मूळ संख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. या संख्येचे ज्या संख्येचे अवयव ती स्वतः आणि एक असतो त्याच संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. त्यानंतरची संख्या आहे 41. त्यानंतरची संख्या आहे 2. 2 ही समसंख्या अशी आहे, एकमेव समसंख्या अशी आहे की जी मूळ संख्या आहे, म्हणून आपण 2 घेतलंय. 27 नाही, परत 31 आहे आणि 51 नाही. आता ह्या संख्यांची त्याला काय विचारली? आपल्याला बेरीज विचारली. बेरीज करून घ्या. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14 ला परत एकदा बघा. 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 2 13, 13 आणि 1 14 ला 4, हातचा आला 1 4, 4 आणि 4 8, 9, 9 आणि 10. किती आली बेरीज? 104. म्हणजेच पर्याय क्रमांक सी 104. त्याला गोल करायचा आहे. आता पाहू प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा पहा. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर आहे म्हणाले म्हणजे 3 विधान यामधले काय आहेत? चूक आहेत. 0 ही विषम संख्या आहे. 0 ही संख्या विषमही नसते आणि समही नसते, म्हणून हे विधान चूक आहे. 0 ही संख्या सम आहे, म्हणजे हे देखील विधान चूक आहे. 0 ही संख्या मूळ संख्या आहे. मूळ संख्येचे अवयव 0 कधीच असू शकत नाही, म्हणून हा देखील पर्याय नाही. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही, हे आपल्याला माहित असलंच पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक ह्याचा काय येईल? प्रश्न क्रमांक 2 चा पर्याय येईल. प्रश्न क्रमांक 2 चा पर्यायाचं उत्तर येईल डी. 0 ही विषम संख्या नाही आणि समसंख्या देखील नाही. आता प्रश्न क्रमांक 3. 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत. या संख्येमध्ये दिसणारी किंमत 3 ची म्हणजे 3च राहील. आणि स्थानिक किंमत काय होईल पहा. इथं काय दिलंय? 36,890. म्हणजे या 36,000 मध्ये 30,000 ही 3 ची स्थानिक किंमत आहे. त्याच्यातून काय मायनस करायचे? दर्शनी किंमत मायनस करायची आहे. 3 ची दर्शनी किंमत आपल्याला मायनस करायची आहे, म्हणजे -3. 10 तून 3 गेले 7 राहिले, इथं राहिले 9, इथं राहिले 9, इथं राहिले 9 आणि इथं राहिले 2. म्हणजे येणारी किंमत आली 29,997. म्हणजे ह्याच्यामध्ये पहा पर्याय कोणता आहे तो? 29,997. म्हणजे उत्तर 3 ची किंमत किती आली तुमची?
बी, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 वाचा. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे? आता ह्या दोन संख्या दिल्या आहेत, 33 आणि 99, आणि 4 वाक्य आहेत तुमच्या समोर. दोन्ही मूळ संख्या आहेत. बरोबर आहे का? नाही, दोन्हीही मूळ संख्या नाहीत, कारण का 33 चे विभाजक पडतात. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. तर दोन्ही सहमूळ संख्या आहेत का हे आपल्याला पाहावं लागेल. दोन्ही सहमूळ संख्याचा अर्थ असा होतो की दोघांच्या मध्ये फक्त एक आणि एकच हा विभाजक असतो. 33 चे विभाजक पाडून पाहू आपण. 3 गुणिले 11 हे 33 चे अवयव पडतात, आणि 97 चे 97 एक 97च. ह्या दोन्ही मध्ये फक्त एक हा कॉमन आहे, त्यामुळे ह्या दोन्ही संख्या सहमूळ संख्या आहेत. आता पुढचं बघायची गरज नाही, तरी सांगतो तुम्हाला. दोन्ही 11 ची गुणिते आहेत, म्हणजे दोन्हीला 11 ने भाग जातो का? नाही. 11 3 33 याला जातो, पण याला जात नाही. दोन्ही समसंख्या आहेत. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात, अशा संख्यांनाच 2 ने भाग जातो, किंवा त्यांना समसंख्या असे म्हणतात. ह्या दोन्ही देखील विषम संख्या आहेत, आणि ह्या दोन्ही सहमूळ संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक बी ह्याचं उत्तर येईल. त्याचा पुढचा प्रश्न पाहू आता. खालील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच राहते? म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये नेहमी सारखीच राहते. बघा, अशी कोणती संख्या आहे की तिची दिसायला किंमत सारखी आणि स्थानिक किंमत देखील सारखी? हे सगळ्यांना एक माहित असायलाच पाहिजे. याच्यामधली 0 ही एक अशी संख्या आहे की जी कोण्याच ठिकाणी ठेवा, तिची दिसायला किंमत 0च आणि स्थानिक किंमत देखील 0च येते. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. 301 किंवा 310 अशा संख्या घेतल्या तरी हिची दर्शनी किंमत देखील 0च आहे आणि स्थानिक किंमत देखील 0च आहे. याच्यामध्ये जरी विचार केला तरी हिची दर्शनी किंमत 0च आहे आणि स्थानिक किंमत देखील दशक स्थानी जरी असली तरी इथे दशक किती आहे? 0. म्हणून पर्याय क्रमांक 5 उत्तर येईल ए. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. सहावा प्रश्न. 4 5 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात संख्या कोणती म्हणले? आता बघा, 4 5 0 3 या अंकापासून 5 अंकी संख्या कोणती म्हणाली? सर्वात लहान. तर आता इथं पहा, सगळ्या संख्या ह्या 5 अंकी आहेत, हेच पाहायचं आधी. आता सगळ्यात लहान विचारली, ही 30,000 आहे, ही 30,000 आहे, ही 34,000 आहे, ही 30,000 आहे, ही 30,000. आता ह्या एवढाचाच विचार करा. 34,000चा तर नाहीच. 30,540, 30,045, 30,450. म्हणजेच सगळ्यात लहान संख्या कोणती तयार व्हायली? 30,445. म्हणजे पर्याय क्रमांक 6चं उत्तर येईल 30,045. म्हणजे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 7. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत, n ही कोणतीही नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या संचाचा आपण अभ्यास केलेला आहे.
की एक पासून ज्या संख्या तयार जे आपण मोज संख्या म्हणतो त्यांनाच आपण नैसर्गिक संख्या देखील असे म्हणतो. या नैसर्गिक n ही कोणतीही नैसर्गिक संख्या आहे. ह्या नैसर्गिक संख्येच्या बाबतीत कोणतं विधान सत्य म्हणाले? आता हे चिन्ह बरोबरच आहे. हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते व हे चिन्ह लहान संख्या दर्शवते, हे तुम्हाला माहीतच आहे. चिन्हाचा आपल्याला अभ्यास केलेला आहे. हे चिन्ह मोठे दाखवते, हे चिन्ह लहान दाखवते. ह्या चिन्हाचं तोंड ज्या बाजूला असते ती संख्या मोठी असते. या चिन्हाची चिन्ह ज्या बाजूला असते उलट दिशेला असते ते संख्या छोटी असते. हे आपल्याला सरांनी सांगितलेलंच असेल. आता ह्याच्यामधलं कोणतं विधान सत्य बघायचं. आता ह्याचा बाकीच्याचा विचारच करायचा नाही, पण आपल्याला शिकवलेलं आहे की प्रत्येक नैसर्गिक संख्या ही किंवा प्रत्येक धनसंख्या ही शून्यापेक्षा मोठी असते. म्हणून बाकीचा विचार कोणताही न करता हे विधान डी n इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे n हा नेहमी शून्य हा हे विधान याच्यामध्ये बरोबर आहे. हा झाला आपला स्वाध्याय 1.2. पुढील स्वाध्याय आपण पुढच्या तासामध्ये पाहू.